बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर स्वतः आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी याबद्दल बोलणार आहोत. सर, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. नमस्कार. नमस्कार. 35 वर्षांपासून आपलं एकहाती वर्चस्व वसई विरारमध्ये राहिलेलं आहे. हे वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो असं वाटतं का? ठीक आहे ना, प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करणार, त्याला काय उपाय? पण विधानसभेत जे घडलं, तुमच्या कुटुंबातले तुमच्यासकट 2 सदस्य पराभूत झाले. भाजप उमेदवारांनी त्यांना पराभूत केलं. त्यामुळे कुठेतरी या वर्चस्वाला आणि नेतृत्वालाच आव्हान दिलं जाते भाजपकडून. गेल्या 1.5 वर्षामध्ये लोकसभेची इलेक्शन असेल, 1.25 वर्षापूर्वी विधानसभा लोकांनी बघितलं. जी आम्ही कामं पास करून घेतलेली त्याची साधी टेंडर काढू शकली नाही. आजपर्यंत गणपती कधी खड्ड्यात आले नव्हते, नवरात्री कधी खड्ड्यात झाली नव्हती, दिवाळीचे फटाके कधी खड्ड्यात फुटलेले नव्हते. ते गेल्या 1.25 वर्षात लोकांनी बघितलंय. त्याच्यामुळे लोकांना परिवर्तन म्हणजे किती चूक केलंय ते देखील लक्षात आलेलं आहे. पण 3.5 दशकाचं तुमचं सगळं राजकारण इथे राहिलेलं आहे आणि एखादी वर्चस्व सुद्धा राहिलं आहे. ही निवडणूक वेगळी कशी वाटते तुम्हाला? कारण भाजपचं एक तगडं आव्हान समोर उभं राहिलंय तुमच्या, की तुम्ही आव्हान समजतच नाहीये. माझी तगडं आव्हान समजतच नाही. मी माझ्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर इलेक्शन लढतो, त्याच्यामुळे तो विषय माझ्याकरता येत नाही. आम्ही विश्वास आहे, आम्हाला लोकांवर विश्वास आहे, मतदारांवर विश्वास आहे आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचा उल्लेख केला आप्पा, पण काही कार्यकर्ते आणि तुमचे काही माजी नगरसेवक सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये गेलेला आहे. त्यामुळे तुमचा इतके वर्ष तुमच्यासोबत असलेला कार्यकर्ता सुद्धा तुमची साथ सोडतो असं वाटतं का, की काही फरक नाही पडत? नाही, आमच्याकडचे कार्यकर्ते गेले आणि तिकडूनचे नेते आले ना इकडे, तिकडूनचे नेते आले ना, मग त्याचं काय? फटाके तर फुटतात ना. आणि ज्यांना तिकीट मिळणार नाही किंवा अमुक तमुक ते इकडून तिकडे उड्या मारतात. तसे गेले काही, ठीक आहे ना, फरक नाही पडणार काही? फरक नाही पडणार. आप्पा, आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा वसई विरारमधले कुठल्या निवडणुका होत्या तेव्हा एका जोडगोळीची कायम चर्चा असायची, ती म्हणजे आप्पा आणि नानांची जोडी. आता नाना विधानसभेपासून तुमच्यासोबत दिसत नाही आहेत. त्याचा थोडासा तेजा सोबत असते तुमच्या निवडणुकांमध्ये सुद्धा, तर थोडंसं वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे. ते काय विरोधात गेल्यात का? ते करतायत ना, जिकडे करता येईल तिकडे काम करतायत. पण ज्या आवेगानं ते सगळं काम करायचे आणि खांद्याला खांदा लावून उभे असायचे तुमच्या, त्याच आवेगाने करतील. ठीक आहे. रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसाआधी एक मेळावा घेतला भाजप कार्यकर्त्यांचा आणि त्यात ते म्हणाले की लोकसभेची दारं ज्या पद्धतीनं तुम्ही बंद केली, विधानसभेची दारं बंद केली, आता महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा ठाकूरांसाठी दारं तुम्ही बंद करून टाका. मला एक सांगा हो, यांना जर तेवढा विश्वास असता तर उत्तर प्रदेशचे, महाराष्ट्राचे, इकडूनचे तिकडूनचे नेते यांना आणायला का लागतात? मुख्यमंत्री का आणायला लागतात? साधी गोष्ट आहे. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारचे कार्यकर्ते का बोलवायला लागले? इकडूनच्या कार्यकर्त्यांवर भरोसाच नाही मिळत त्यांचा. इथे भाजपला कार्यकर्ताच नाही की तुम्हाला घाबरतात? अहो, रस्त्यावर फिरतात, त्यांना विचारा. 600 रुपये दिवस फक्त बोंबळा मारत फिरायच्या. आमच्या इकडे रोजगारवाले लोक नाही मिळत. मग 600 रुपये संध्याकाळी घेऊन जायचे, फक्त गळ्यात पट्टे टाकून फिरायचं. त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा काय करायची आपण? त्यांच्या शकलवरून तरी वाटते काय भाजपचे आहेत, तिकडूनचे स्थानिक आहेत? बघून घ्या ना. रवींद्र चव्हाण आणखी एक वाक्य म्हणाले की इथली गुंडगिरी आता संपत आलेली आहे आणि ती अंतिम टप्प्यात आलेली आहे, त्याचं विसर्जन होईल आता. कधी गुंडगिरी कोणी जाणवली, कोणाला जाणवली? यांच्या फक्त शब्दामध्ये दहशत असते. बाकी कुठेही सर्वसामान्य माणूस, एखादी महिला रात्री 2:30च्या ट्रेनना येऊन घरी एकटी जाते रिक्षानी, तिला कधी भीती वाटली नाही. कधी धार्मिक तेढ वसईत झाली नाही 35 वर्षात, ती गेल्या 1.25 वर्षात झाली. महिलांची छेडछाड झाली, समाजामध्ये ताणतणाव झाला. याला कसली लोकशाही बोलायची? आणखी एक त्यांनी वाक्य म्हटलं की निवडणुका झाल्या की हे इथे राहणार नाहीत, हे परदेशात जाणार आहेत. माझा पासपोर्ट पण कमी दिवसाचा असतो आणि माझ्याकडे कोणत्याही देशाचा विजा नाही मिळत आता. 10 वर्षाचा अमेरिकेचा होता, याचा होता, त्याचा होता. नंतर जायचं नाही म्हणून कुठे फिरायला मी तो विजा पण नाही काढले. माझा पासपोर्ट बघू शकता. भाजपकडून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेली आहे.
पण या चिखलफेकीमध्ये एक वेगळे पण बघितलं तर तुम्ही सहसा फार गंभीर आरोप किंवा राजकीय चिखलफेक करण्याचं टाळता, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करता तुम्ही. नाही, मला लोकांना शिव्या देऊन त्यांचा वाभाडे काढून मतं मागण्याची गरज नाही. तुम्ही ज्या गोष्टी सुरू केल्यात, उपक्रम सुरू केल्यात, ते बंद करायचे आणि तुम्ही केलेल्या कामांचं श्रेय घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय का? यांनी केलेलं काम दाखवा ना. माझ्याच कामाची रील आहेत, यांचा अहवाल बघा. मी तुम्हाला चॅलेंज देतो, यांचा अहवाल बघा. अहवालामध्ये मी केलेली कामं टाकलेत. पूनम महाजन यांनी आणखी एक टीका केलेली आहे की वसई विरार महापालिका म्हणजे ठाकूरांसाठी दुभती गाय आहे. प्रत्येक नागरिकाला इथं फॅमिली टॅक्स द्यावा लागतो. एखादा काय आहे का त्यांच्याकडे आरोप केला ना, त्याचे पुरावे नका देऊ. फक्त कोणी टॅक्स दिला, किती टॅक्स दिला, काय दिला ते जरा कळून दे ना. मला पण ते कळून दे ना. लक्षात आलं की नाही? आणि पुरावे नाही पाहिजेत मला. समोर आपण एका स्टेजवर बसून बोलू ना. माझी स्टेजवर बसायची हिंमत आहे, तयारी आहे. यांची आहे का? साधी गोष्ट. पण मग हितेंद्रप्पा, तुम्ही भाजप नेत्यांसोबत सुद्धा तुमचे संबंध चांगले होते. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही भाजपसोबत बऱ्याच वेळा उभं राहिलेले आहात. तरी सुद्धा भाजपकडून हे आव्हान तुमच्या विरोधात का तयार केलं जात हे आहे? बघा. निवडणुका फक्त कारणीभूत आहे की तुमचं वर्चस्वच मोडीत काढायचं आहे भाजपला? मला माहित नाही. एक तर सगळ्यांशी संबंध आहेत. राज्यसभा, विधान परिषद, वेगवेगळ्या पक्षाचे, मग ते काँग्रेसचे असतील, ते राष्ट्रवादी, दोन्ही ग्रुपचे असतील, ते BJP वाले असतील, ते शिवसेनेवाले असतील, सगळेजण सगळ्याच आमदारांना अप्रोच करत असतात, भेटायला येत असतात. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. आणि मी ज्याला सांगितलंय, ह्यांच्यासारखी मतं फुटणारी नाही आणि न विकलेली मतं आहेत. ह्यांच्यात ताकद असेल तो कोणी 2 दमड्या खर्च करून माझं मत घेऊ शकलाय का? मग ते काँग्रेसचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, भाजपचा असेल, त्यांना विचारून घ्या. लक्षात आलं का? जे केलंय ते इमानदारीने केलंय. मी फटाके फुटणारच, ते आमच्या विजयाचे फुटतील. आणि आणखी एक आरोप होतो तुमच्यावर, तो म्हणजे घराणेशाहीचा, की वसई विरारला ठाकूरांनी स्वतःचा एक कौटुंबिक प्रभाव वाढवलेला आहे तिथं आणि स्वतःच्या कुटुंबातल्याच व्यक्तींना तिथं निवडणुकीमध्ये उतरवलं जातं किंवा नेतृत्व दिलं जातं. कोण? एवढं तर सांगा. तुमच्या कुटुंबाकडे बोट दाखवलं जातं. पण कोण? किती? म्हणजे घराणेशाही नाही आहे बहुजन विकास आघाडी. जे कॅपेबल आहेत ते येत आहेत, जे कॅपेबल आहेत ते येणार. तुमचा अंदाज काय वसई विरार महापालिका निवडणुकांमध्ये? आम्ही सगळ्याच्या सगळ्या सीट काढण्याचं टार्गेट ठेवलंय. मी हरण्याचं टार्गेट ठेवतच नाही. मी सगळ्या सीट जिंकण्याच्या जिद्दीने उतरतो, ते माझं टार्गेट. अप्पा, इथलं राजकारण आपण बघितलं तर कायम तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालता असं तुम्ही म्हणता. कुठलं अस्मितेचं किंवा धर्माचं राजकारण या निवडणुकीत ना तो मुद्दा आहे अजून तरी. पण मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये आपण बघितलं तर मुस्लिम महापौरावरून वेगवेगळे आरोप होत आहेत. मराठी अमराठीचा मुद्दा आहे. इथे सुद्धा भाजप सोबत तुमची प्रमुख लढत आहे. तर इथलं सुद्धा सामाजिक वातावरण आणि अस्मितेचं राजकारण इथं बघायला मिळेल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, मी सगळ्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा माणूस आहे. ती भविष्यात पण राहील. बाकी कोणाला जातीय काय करायचं असेल, मराठी अमराठी अमुक तमुक, हे माझ्या दृष्टीने कधीच माझ्याकरता प्राधान्य नव्हतं आणि नसणार आहे. पण समोरचा पक्ष त्याला प्राधान्य देत असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही. ते लोक बघतील. मग ते लोक बघतील. कॅमेरामन श्रीनिवाससह सौरभ कोरटकर, झी 24 तास, वसई विरार.